खरीप हंगामात जर तुम्ही नवीन फळबागाची लागवड करत असाल किंवा जे नवीन शेतकरी असतील ज्यांना फळबाग लागवड करायची परंतु खात्रीशीर रोपं कुठं मिळतील याची एक गॅरंटी नाही आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी मी एक चांगली जागा सुचवतोय. आत्ता मी सध्या पुण्यातल्या गणेशखिंड या ठिकाणी विभागीय कृषी संशोधन केंद्रामध्ये आहे. हे कृषी संशोधन केंद्र राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतं आणि माझ्या हातामध्ये हे जे पेरूचं झाड आपल्याला दिसतंय हे पेरूचं झाड फुले अमृत या वाहनाचं आहे आणि ह्या वाहनाचा जो काय विकास आहे, जे काय डेव्हलपमेंट आहे ती याच ठिकाणी झाली आहे. आणि जसं आपण आत्ता बघतो की तैवान पिंक किंवा हे जे इतर वाहनं आपल्याला पेरूचे दिसत आहेत, तर ते बाजारामध्ये ज्या पद्धतीने आतमधून लाल निघतात, तर याचं सुद्धा वैशिष्ट्य आहे की हा जो पेरू आहे तो आतमधून लाल निघतो. नेमकं या ठिकाणी कुठली झाडं विक्रीसाठी आहेत, त्याचे रेट काय आहेत हे आपण जाणून घेतोय. आणि माझ्यासोबत विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर दत्तात्रय लाड साहेब आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आत्ता सध्या या ठिकाणी आपण नर्सरी विभागात आहोत. कुठली झाडं सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत? नमस्कार शेतकरी बंधूंनो. आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड आहे, तर या एक ऐतिहासिक संशोधन केंद्रामध्ये आमची जी रोपवाटिका आहे त्या रोपवाटिकेमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात आंबा, चिकू, डाळिंब, सीताफळ, लिंबू यांची कलमं आणि रोपं आपण मोठ्या प्रमाणावरती आम्ही तयार करत असतो. तर यावर्षीसुद्धा आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती रोपं तयार केलीत. आत्ताच साहेबांनी जे तो आपल्याला दाखवलं की पेरूमध्ये सरदार आणि फुले अमृत हे जे दोन वाण आहेत विकसित झालेले, हे अतिशय चांगले वाण या संशोधन केंद्रातून विकसित झालेले आहेत. तर हा अमृत हा 2022मधून विकसित झालेला वाण या संशोधन केंद्र शेतकऱ्यांच्या शेतावरती अगदी मोठ्या प्रमाणावरती घेतला जातो. सरदार हा जुना वाण होता, तोही मोठ्या प्रमाणावरती घेतला जातो, परंतु आता सरदारपेक्षाही फुले अमृत हा वाण अतिशय चांगला असल्यामुळे त्याला शेतकऱ्यांची चांगली पसंती आहे. त्याचप्रमाणे या रोपवाटिकेमध्ये आपण प्रत्येक वर्षी आंब्याची, केसर, हापूस आणि इतर वाणांची सुद्धा काही रोपांची निर्मिती करत असतो. तर यावर्षी विशेषतः केसरला मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे. म्हणजे आमच्या आतापर्यंत केसरची बऱ्याचशा रोपांची विक्री झालेली आहे आणि केसरचा हा जो आमचा दर आहे, तर साधारणतः 1 वर्षाचं रोप असेल तर त्याचा दर हा 90 रुपये असा आहे. त्याचप्रमाणे या संशोधन केंद्रामधून आम्ही सीताफळाची जे आमचं जाधववाडीचं जे फीक आणि पुरंदरचं जे संशोधन केंद्र आहे, तर त्या संशोधन केंद्रावरून एक फुले पुरंदर म्हणून जो सीताफळाची जो वाण विकसित केलेला आहे त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. तर विशेषतः या खरीप हंगामामध्ये पाऊसमान काही प्रमाणामध्ये कमी असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावरती सीताफळाची लागवड करताना आम्हाला दिसत आहे आणि मागणीसुद्धा चांगल्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही जर बघितलं तर डाळिंबाचे जे भगवा आणि सुपर भगवा हे जे वाण आहेत, तर त्या वाणामध्ये भगवा ह्या वाणाला शेतकऱ्यांची जास्त पसंती आहे. तर आमचे आतापर्यंत भगवा जे वाणाची रोपं होती ती जवळपास संपत आली असून सुपर भगवा हा सुद्धा वाणाला बऱ्यापैकी डिमांड आहे. त्याचप्रमाणे या संशोधन केंद्रामधून आम्ही जे काही अंजिराची सुद्धा काही जे रोपांची निर्मिती करतो त्याच्यामध्ये राजेवाडी आणि पुणा फिग हे दोन्ही वाण शेतकऱ्यांच्या अगदी पसंतीस उतरतात आणि त्याचेसुद्धा लागवडीचं क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. त्याचप्रमाणे लिंबामध्ये यावर्षी आम्हाला बऱ्या प्रमाणे शेतकऱ्यांची मागणी जाणवते. लिंबामध्ये आमच्या विद्यापीठाने जे फुले सरबत्ती आणि साई सरबत्ती हे जे वाण विकसित केलेले आहेत, तर त्यांना शेतकऱ्यांची अगदी मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे आणि आमची अगदी मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्रीसुद्धा या संशोधन केंद्रातून होत आहे. तर आमच्या या संशोधन केंद्रामध्ये बाकी इतर जर फळपिकामध्ये जर बघितलं आपण तर आंबा, चिकू आणि चिकूची एक कालीपत्ती जी आहे ते कालीपत्तीला सुद्धा चांगली मागणी शेतकऱ्यांकडनं आहे. बरं, आता सर या वर्षी जर आपण बघितलं तर पाऊस कमी आहे एकंदरीतच आणि कमी पाण्यामध्ये येणारे किंवा कमी पावसामध्ये चांगला तग धरू शकणारे कुठली फळपिकं आता आपण सजेस्ट करू शकतो? आता आपण जर खरीप हंगामाचं ह्या वर्षीचा जर विचार केला तर निश्चितच पाऊसमान हे कमी आहे. तर त्या कमी पाऊसमानामध्ये आपल्याकडे डाळिंब आणि सीताफळाला आणि त्याचप्रमाणे अंजिराला चांगली मागणी आहे. विशेषतः डाळिंब हे जे काही कमी पाण्यावरती येणारं पीक आहे, फळपीक आहे, तर त्याला डाळिंबाला भगवा आणि सुपर भगवा या दोन्ही वाणाला अगदी मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांकडनं मागणी आहे. आणि साधारणतः ही जी रोपं आहे, जी विद्यापीठाची रोपं आहेत, ती साधारणतः महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत? कारण की बरेचसे शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातून फोन करत असतात, त्यांना
ऑथेंटिक खात्रीशीर रोपं घ्यायची असतात, परंतु सगळ्यांना पुण्याला येणं शक्य नाही, तर कुठल्या कुठल्या आपल्या एक्सटेन्शन सेंटरवरती हे उपलब्ध आहे? खरं म्हणजे आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्या काही रोपवाटिका आहेत तर त्या रोपवाटिकेमध्ये आम्ही अगदी उच्च दर्जाची आणि ज्याला आपण 100% अनुवंशिक शुद्धता म्हणतो अशी मेंटेन करून आम्ही रोप निर्मिती करत असतो. तर आमच्या जवळपास महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जर रोपवाटिका बघितला तर आमच्या मध्यवर्ती रोपवाटिका राहुरीमध्ये आहे. त्या रोपवाटिकेमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावरती रोपांची निर्मिती करतो. त्याचप्रमाणे आमचं हे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंडची रोपवाटिका आहे. याच्यामध्ये आम्ही जवळपास प्रत्येक वर्षी 1.5 लाखापेक्षाही जास्त रोपांची निर्मिती करतो. त्याच्यामध्ये फळपिकं तर आहेतच, परंतु फळपिकांसोबत आम्ही शोभिवंत झाडांची सुद्धा निर्मिती मोठ्या प्रमाणावरती करतो आणि त्याला मागणीसुद्धा शेतकऱ्यांकडनं किंवा शहरातील लोकांकडनं जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याचप्रमाणे आमचं कृषी महाविद्यालय जे आहे तर उद्यान विभागामध्ये जी रोपवाटिका आहे त्या रोपवाटिकेमध्ये सुद्धा अगदी दर्जेदार रोपांची निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे आमचं कृषी महाविद्यालय कोल्हापूर आहे, तर कोल्हापूरला सुद्धा आमची चांगली रोपवाटिका आहे. तर ह्या रोपवाटिकेमधनं अगदी उच्च दर्जाची आणि चांगल्या प्रतीची रोपांची निर्मिती आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो. मी आत्ता ज्या रोपवाटिकेमध्ये उभा आहे त्या रोपवाटिकेचे प्रभारी अधिकारी डॉक्टर बी व्ही गोंधळे आपल्यासोबत आहेत. सर, आता ही जी सगळी रोपं आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याची नेमकी किंमत किती आहे? शेतकऱ्यांना जर घ्यायचं असेल तर काय रेट आहेत साधारणतः? नमस्कार शेतकरी बांधवांनो. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे अंतर्गत असलेल्या रोपवाटिकेमध्ये सध्या आपल्या रोपवाटिकेमध्ये आंबा, चिक्कू, पेरू, डाळिंब, लिंबू या फळझाडांची विक्री चालू आहे. दराच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वप्रथम आंबा या पिकाला महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरून मोठ्या प्रमाणात मागणी, विशेष करून केशर या जातीची आपण मोठ्या प्रमाणात निर्मिती करतो. केशर या जातीच्या दराचं जर सांगायचं झालं तर 1 वर्षाचं जे कलम केशरचं आहे ते साधारणतः आम्ही 6x8 आकाराच्या पिशवीमध्ये तयार करतो. त्याची किंमत आहे 90 रुपये. आणि शहरी भाग व शेतकऱ्यांचा विशेष करून मागणीचा विचार करता ह्या वर्षीपासून सर्वप्रथम आम्ही या रोपवाटिकेमध्ये 9x11 आणि 14x14 इंच साईजमध्ये आंब्याची कलमं तयार केलेली आहेत, जी साधारणतः 2.5 ते 3 फुटावर उंच आहेत. यासुद्धा कलमावर रोपांना मोठ्यावर मागण्याची किंमत साधारणतः 300 रुपये आहे. तर शेतकऱ्याच्या मागणीनुसार व शहरी भागाला मागणीनुसार ही कलमं आपण आंब्याची कलमं मोठ्या बॅगमध्ये निर्मिती केलेली आहेत. आंबा झाल्यानंतर अजून महत्त्वाचा जर पिकाचा विचार केला तर डाळिंबाची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाने संशोधित केलेल्या भगवा व सुपर भगवा या कलमांचा आपण मोठ्या प्रमाणात निर्मिती करतो. मातृक्ष आपल्याकडे आहेत, याची किंमत प्रतिकलम ₹30 असं आहे. त्यानंतर चिक्कू या कलमाचा आपण निर्मिती करतो, त्याचा दर 150 आहे. पेरू, सरदार व फुले अमृत ही जी या संशोधन कार्य विकसित केले जाते त्याचे दर आहे 60 रुपये आहे. आणि लिंबू, साई सरबती व फुले सरबती, विशेष करून या संशोधन केंद्रावर आम्ही ह्या वर्षी फुले सरबती या रोपाची निर्मिती केलेली आहे, त्याचा दर 40 रुपये. अशा पद्धतीने वेगळ्या फळझाडाच्या कलमाच्या रोपाचे दर आपण या रोपाने विक्री करत असतो. आणि सदर दर हे आमचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठामार्फत आपण हे केलेले आहेत. प्रस्थान आता हे जी रोपांची विक्री ती साधारणतः किती दिवसापर्यंत सुरू असते? ही जी रोपांची विशेष करून जर सांगायचं म्हटलं तर जून ते सप्टेंबर हा जो हंगाम आहे, खरीप हंगाम आहे, ह्या खरीप हंगामामध्ये रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणि तसा जर विचार केला, शहरी भागाचा जर विचार केला तर वर्षभर साधारणतः कलमा रोपाची कमी मोठ्या प्रमाणामध्ये विक्री चालू असते. विशेष करून डाळिंब असेल, डाळिंबाचे आपण पिवरं असेल, वर्षभर त्याचे आपण कलम रोपं तयार करत असतो. थंडीचं हवामान सोडला तर साधारणतः ह्या डाळिंब आणि पिवरची वर्षभर विक्री चालू असते. आणि आंबा असेल, बाकी चिक्कू असेल, लिंबू ह्या साधारणतः कलमा रोपांना विशेष करून खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता ज्या शेतकऱ्यांना ही रोपं खरेदी करायची त्यांनी नेमकं संपर्क कोणाला करावा, कोणाचा जर फोन नंबर असेल तर ते सांग. तर विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे या रोपवाटिकेमध्ये जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर आम्ही साधारणतः ह्या रोपवाटिकेमध्ये जी कलमं आहेत, रोपं उपलब्ध आहेत, त्या रोपाच्या वतीत एक आम्ही पॉम्पलेट बनवले. ते पॉम्पलेटसुद्धा आम्ही ऑनलाईन केलेले. त्यामध्ये आमच्या या संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर डेबी लाड सर आहेत, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधू शकताय. नंतर मी डॉक्टर बी व्ही गोंधळी प्रभारी अधिकारी आहे रोपवाटिकेचा, माझ्या मोबाईल नंबर संपर्क साधू. माझा मोबाईल नंबर आहे 94 21 26 41 34 आणि डॉक्टर लाड सरांचा नंबर आहे 94 22 51 96 10. हा डॉक्टर लाड सरांचा नंबर आहे. तर या नंबरवर संपर्क साधून तुम्ही पुणे विद्यापीठाच्या पाठीमागे खडकी औंध रोडला स्पायसर कॉलेजला लागून आमची रोपवाटिका आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते 5:30 असे रोपवाटिकेचं वेळ आहे. आता सध्या मी ज्या रोपवाटिकेमध्ये उभा आहे ही आता आंब्याची झाडं आपल्याला दिसत आहेत. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना जर आंबा असेल, चिकू असेल, पेरू असेल, अंजीर असेल या जर
फळबागाची लागवड करायची असेल तर खात्रीशीर रोपं, बऱ्याचदा असं होतं की शेतकऱ्यांनी रोपं लागवड केली, ते रोपं मोठी होतात परंतु त्याला फळं लागत नाहीत किंवा अनेक अडचणी शेतकऱ्यांना येतात आणि फळबाग लागवड ही खूप मोठी खर्चिक बाब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर रोपं गरजेची असतात, खात्रीशीर रोपं आणि तेही व्यवस्थित दरामध्ये. तर या ठिकाणी म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे जे विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे त्या नर्सरीमध्ये आणि अजूनही लाड सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी विद्यापीठाची नर्सरी आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही रोपं खात्रीशीर रोपं मिळणार आहेत. सरांनी सांगितलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता, या ठिकाणी येऊन रोपं बघून त्याची खरेदी करू शकता. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.